मी जे आज निवेदन दिले या निवेदन देण्याचं कारण एकच आहे की संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर जो कटकारस्थान करण्यात आलं, एक आंदोलक म्हणून ह्या महाराष्ट्रासाठी ही शर्मेची बाब आहे। आणि विशेष म्हणजे संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून ही घटना घडलेली आहे। एक आमदारकीच्या पदावर असलेले व्यक्तीने म्हणजे धनंजय मुंडे यांनी यांचं नाव याच्याशी जोडले गेलेलं आहे आणि याचे संपूर्ण पुरावे आणि पोलीस चौकशीमध्ये येणाऱ्या काळात ते स्पष्टच होणार आहे। पण चोर ते चोरण पुन्हा शिरजोर जे आपण म्हणतो त्या पद्धतीचं कालचं जे आपण बघितलं इथलं आंदोलन, आम्हाला फक्त यामध्ये एवढंच म्हणायचं होतं की त्यांनी घोषणा जरांगे पाटलांच्या विरोधात द्यायला नाही पाहिजे होते। त्यांच्या पद्धतीने त्यावेळी घोषणा अशी सुद्धा दिली होती की जातीवादी लोकांचं करायचं काय, म्हणजे त्यांना डायरेक्ट नाव न घेता जरांगे पाटील यांना जातीवादी म्हटलं अशी घोषणा देखील दिली होती। आता जरांगे पाटलांना जातीवादी जर म्हणले जाते तर जरांगे पाटीलच आहेत की जे अन्याय झालेल्या बहुजन समाजाच्या लोकांवर धावून येतात। आपण संपदा मुंडेंचं प्रकरण बघितलं असेल, आपण ज्ञानेश्वरीताईंचं प्रकरण बघितलं असेल। याच्यामध्ये पाटी राखा म्हणून जरांगे पाटील उभा टाकले, त्याच्यात जातीवाद कोणता दाखवला? आणि जातीसाठी लढणं हा जातीवाद नाही हे वारंवार आता ह्याच्यामध्ये पुढचं पाऊल काय असणार? आता तुम्ही या ठिकाणी निवेदन दिलंय, आता यानंतर तुम्ही मनोजदादाची Z+ सुरक्षाची मागणी देखील केली आणि संबंधित आरोपी जे आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यासाठी निवेदन दिले नाही। यापुढचे न्यायालयीन लढाई तर होईलच। आरोपींना जे आरोपी पकडलेले आहेत ते मराठा समाजाचे आहेत हे आम्ही मान्य करतो आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कबुली जबाबातून आणि पोलीस चौकशीतून आणि त्याच्यामधून जे गुन्हेगार होतील आणि ज्यांचा आरोपी म्हणून नाव घेतलेलं असतं, आता एवढं मोठं प्रकरण झालेलं आहे आणि जर आरोपी संबंधित एका आरोपीने व्हिडिओ मार्फत कबुली सुद्धा दिलेली आहे आणि त्या कबुलीमध्ये त्यानं धनंजय मुंडे यांची भेटही घेतलेली आहे, असा व्हिडिओ पण समोर आलेला आहे। मग एवढं असताना पोलीस प्रशासन अटक का करत नाही?